राम राम मंडळी, आपण शेतकरी आहोत. आपल्या गोठ्यातच लक्ष्मी नांदते. पण ह्या लक्ष्मीचं शेण आपण फक्त उकिरड्यावर टाकून वाया घालवतोय का? कच्चं शेण टाकलं तर हुमणी येते, कीड लागते. पण जर याच शेणावर योग्य प्रक्रिया केली तर तयार होतं हे काळं सोनं. आमचं हे शेणखत पूर्णपणे कुजलेलं आणि गाळलेलं आहे. यात कचरा नाही, खडा नाही. आरपी म्हारोळकर चॅनलवर आपलं स्वागत आहे. शेतीविषयी उपयुक्त माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हे जमिनीत गेल्यावर जमिनीला गादीसारखं मऊ करतं आणि ओलावा टिकवून धरतं. बाहेरची महागडी रासायनिक खतं कशाला? मी स्वतः तयार केलेलं हे खत माझ्या पिकांना जोम देतंय. कपाशी असो, ऊस असो वा भाजीपाला, रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे अस्सल शेणखत तुम्हाला कसं वाटलं? काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. काही शंका असतील तर हक्काने कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करील. जय जवान, जय किसान. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.